काही संगमात्र या ठिकाणी सुरू झालेले आहेत। आता मात्र प्रश्न प्रतिष्ठेचा आहे, आपल्या खेळाचा आहे, आपल्या अस्तित्वाचा आहे, आपल्या खऱ्या अर्थानं आजच्या कबड्डी स्पर्धेचा आहे। हा गुणलेखन काय नक्कीच मैदान क्रमांक 2 साठी स्वयंसेवक आपण चला, स्वयंसेवक मैदान क्रमांक 2 साठी गुणलेखन द्या। मी अस्तित्वाचा अशासाठी म्हटलं की अगदी 10 वाजल्यापासून आपण आला आणि आता मात्र 3:30 वाजता आपल्याला परतावं लागेल। जो पराभूत होणार तो परत नाही, मग हातात काहीच नाहीये, मग जो विजयी होणार तो आजच्या बक्षिसाचा पात्र ठरणार। मग 4 नंबर का होईना ते आपल्या मंडळात जाणार, आपल्या गावामध्ये जाणार किंवा आपल्या मंदिरात जाणार, ही गोष्ट निश्चित। कारण क्वार्टर फायनल त्याला म्हणूनच क्वार्टरला महत्त्व आलं मित्रांनो, कारण त्याच्यामध्ये जर विजयी झाला तर आपण बक्षीस पात्र होत आहे आणि जर पराभूत झाला तर आपण स्पर्धेच्या बाहेर जात आहे। या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत। मग सेमीफायनलमध्ये आपल्याला टेन्शन नसतं। अशा पद्धतीनं हा खेळ आहे, पाहायचा आहे। मैदान क्रमांक 1 असेल किंवा 2 असेल, आजच्या कबड्डी स्पर्धेतील महाअंतिम विजेता संघ मात्र कोणता ठरतोय हे आपल्याला पाहायचं आहे। आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख 15,000 आणि आकर्षक चषक माननीय श्री महेंद्र दळवी यांच्याकडून देण्यात आलेला आहे। द्वितीय क्रमांकासाठी रोख 10,000 आणि आकर्षक चषक माननीय श्री महेंद्र दळवी यांच्याकडून देण्यात आलेला आहे। तृतीय क्रमांकासाठी रोख 7,000 आणि आकर्षक चषक मान्य श्री हरिश्चंद्र शेठ वादंत्री यांच्याकडून देण्यात आलेला आहे। चतुर्थ क्रमांकासाठी रोख 7,000 रुपये आणि चषक प्रिय हर्षद म्हात्रे आणि संतोष भगत यांच्याकडून देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे वैयक्तिक बक्षिसांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट लढाई आणि पगडी खेळू याच्यासाठी आकर्षक चषक अर्थात स्मार्ट वॉच, उत्कृष्ट पकडीसाठी स्मार्ट वॉच, उत्कृष्ट चढाईसाठी स्मार्ट वॉच, पगडी खेळासाठी स्मार्ट वॉच अर्थात 4 स्मार्ट वॉच तुषार वाघमारे आणि सुदर्शन गावडे यांच्याकडून देण्यात आलेला आहे। तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई, कारण खऱ्या अर्थानं विश्वबंधुत्वाची कबड्डी स्पर्धा आहे। हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसाचा वागणे। खऱ्या अर्थानं हेच आपण या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून पाहत असतो, ऐकत असतो आणि प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी अनुभवत असतो। माणूस म्हणून माणसाबरोबर आपण वागत असताना कशा पद्धतीने वागतो, कशा पद्धतीने जगतो हे देखील मित्रांनो महत्त्वाचं आहे। म्हणून क्रीडा स्पर्धांना देखील तितकंच महत्त्व आहे। एकीच्या आमच्या पंचांचं जे नेहमीच कौतुकाचं पात्र असतात, म्हणजे अशक्य बाब आहे ती, परंतु शक्य आपण करून दाखवतो। अर्थातच चांगली चढाई आपण पाहिली, आविष्कार अनेक खेळाडू या ठिकाणी गुणवत्तापूर्ण खेळ या ठिकाणी करत आहेत। गुणवंतांचे स्थान रायगड, गुणवंतांचे स्थान रायगड हे खऱ्या अर्थाने गुणवंतांचे स्थान आहे। अनेक गुणवंत या रायगडच्या नगरीमध्ये घडले, अनेक घडणार आहेत आणि अनेक घडत आहेत। अशी ही गुणवंतांची नगरी आहे, अर्थात ज्याला रायगड असं म्हटलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड आणि अशाच या रायगडातील मुरुड तालुक्यातील खऱ्या अर्थानं सातिर्डे या ठिकाणी संपन्न होणारी एक भव्य आणि दिव्यत्वाची कबड्डी स्पर्धा। भव्य हिमालयाचा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा आणि म्हणून रायगड जिल्ह्याचा एक नामांकित खेळ म्हणून या कबड्डी क्षेत्राकडे पाहिलं जातं, या कबड्डी खेळाकडे पाहिलं जातं। सुंदर काही पगडीच्या नजराने आपण पाहतो, ज्याच्या मैदानासाठी खूप कष्ट करावे लागले, कारण बाजूला पडलेली जी माती आहे ना त्याच्यावरून लक्षात आलं की सहजगत्या झालेलं मैदान नाही आहे, याच्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागलेले आहेत।
याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागलेली आहे, कारण मेहनतीतून या ठिकाणी घडलेलं हे मैदान आहे. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, अर्थ दोन आहेत. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. परंतु याच्यामध्ये नक्कीच सांगायला आनंद वाटेल, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. अनेकांना घडवण्याचं काम या अशा अनेक क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून मात्र होत असतं. तिथे मात्र एक उत्तम चढाई बहादर आपण पाहतोय आणि एका चांगल्या चढाईचे प्रदर्शन त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आले. कधी इकडे तर कधी तिकडे अशी मुलांची लढत त्या ठिकाणी सुरू आहे. आपल्याला माहित आहे मुलांचा या ठिकाणी डोंगर वाढत असतो, कारण एक एक फूल होऊन या ठिकाणी एक अखंड फुलहार तयार होतो. सुंदर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण खेळ पाहतोय. माउंट कार्मेल कोर्लई डॅरेलची आपण चढाई पाहतोय. खरंच एक उत्तम आणि सर्वोत्तम, उत्कृष्ट आणि अतिउत्कृष्ट, चांगला आणि अधिक चांगला असा हा खेळ आपण डॅरेलच्या माध्यमातून पाहतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये जवळपास डॅरेलने खूप गुण त्या ठिकाणी मिळवलं होतं. डेअरिंग आहे, कारण हिम्मती मर्दा तो मदती खुदा हे आपण नेहमीच पाहतो. आणि आता मात्र डॅरेल त्या ठिकाणी थांबणार. हो हो, काहीतरी वेगळं घडतंय, कारण हे मागे त्या ठिकाणी जो आमचा लाईनमन्स आहे त्याला त्या ठिकाणी काही लागतात, परंतु त्या ठिकाणी आपण करेक्ट करून घ्या जे काय आहे ते. लहरों से डरकर नैया पार नहीं होती, हिम्मत वालों की कभी हार नहीं होती. हिम्मते मर्दा तो मदत खुदा. मित्रांनो, आपण पाहतो हिम्मत आपल्यामध्ये असली पाहिजे. कितीही मोठं संकट जरी आपल्या समोर आलं ना तरी त्या संकटाला चारी मुंड्या चीत संघानं तयार करायचं आहे. चारही दिलाय कृष्णाला जाऊ दे ना. आपल्याला क्वार्टर फायनलचे दुसरा आणि तिसरा सामना खेळायचा हे देखील याचा अर्थ असा की आता ह्या फेरीमध्ये जो संघ विजयी होणार तो बक्षिसात नक्की पात्र होणार, आणि जो संघ इथे पराजित होणार त्याला इथून या स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार. पाहूया कोणता संघ पुढल्या फेरीत प्रवेश करतोय आणि कुठला संघ इथूनच माघारी परततोय. कारण जो संघ जिंकणार त्याला त्या संघाला आशा नक्कीच असणार की आपण कोणतेतरी एक पारितोषिक इथून घेऊन जाणार. तर जो संघ पराजित होणार तो संघ इतकी जिंकून देऊन सुद्धा थोडासा निराश नक्कीच होणार की आपल्याला परत जायचं असणार. पाहूया या फेरीमध्ये कोणता संघ शेवटच्या फेरीत पोहोचतोय आणि कोणता संघ या आमदार चषकावर आपलं नाव करतो हे देखील तितकंच पाहण्यासारखं असणार. आता मात्र दोनाचे कशी लढत पाहायला मिळते ते मैदान क्रमांक 2 वर. पाहूया तरुण आणि असे मका बोजा पडण्याचं संकट होतं. संकट मात्र इथे आलं. जय भवानी बिरवाडी या चारही संघांनी तयारी करायचं आहे. आपल्याला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जयमान खारमजगाव वरती जय भवानी बिरवाडी आणि वादळ खारीकवाडा वरती शिवाई नागगाव. मैदान काहीसा एक तर्फी सुटलेला पाहायला मिळतो. 4-30, 5-30, 30-5.
शिरगाव संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार का? तो कोर्ले संघ किती जास्त आघाडी घेणार हे नक्कीच पाहण्यासारखं असणार, कारण खरोखर कोर्ले संघाचा एक चांगला खेळ मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळाला, या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळाला. पाहूया कोर्ले संघ असाच आपला खेळ चांगला ठेवून पुढल्या फेरीत दाखल होणार का? तर बापूजी देव शिरगाव संघ काही चमत्कार करून थोडी आघाडी कमी करण्याचा प्रयत्न करणार का? तर इकडे वाळवटी वर्सेस उंडरगाव प्रयत्न मात्र चांगला होता. त्यामध्ये 26-30 सॉरी मैदान क्रमांक 2 वर सामना संपलेला आहे. कोर्ले वर्सेस बापूजी देव शिरगाव. तर यापुढे तिथे होणारा सामना जय हनुमान खारमजगाव वर्सेस जय भवानी बिरवाडी. दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. जय हनुमान खारमजगाव वर्सेस जय भवानी बिरवाडी. तर मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना वादळ खारीकवाडा वर्सेस शिवाई नांदगाव. बापूजी देव शिरगाव, आपण देखील चांगला खेळ केलात आणि इथपर्यंत येऊन पोहोचलात. जरी आज आपला दिवस नव्हता तरी आपण छान खेळ करून दाखवलात. कोण हरलं कोण जिंकलं त्यापेक्षा कोण लढलं आणि कसं लढलं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे एका पराजयाने पराभूत न होता पण पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा देतो. तर पुढे मैदान क्रमांक 2 वर पुढील सामना जय हनुमान खारमजगाव वर्सेस जय भवानी बिरवाडी. दोन्ही संघांनी लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जय हनुमान खारमजगाव वर्सेस जय भवानी बिरवाडी. तर मैदान क्रमांक 1 वर वादळ खारीकवाडा वर्सेस शिवाई नांदगाव. या दोन्ही संघांनी देखील तयार राहायचं आहे. मैदान क्रमांक 2 वर साठी शेवटची 2 मिनिटं. जय हनुमान खारमजगाव वर्सेस जय भवानी बिरवाडी. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. तुम्हाला शेवटची 2 मिनिटं दिलेली आहेत. जय हनुमान खारमजगाव वर्सेस जय भवानी बिरवाडी आणि वादळ खारीकवाडा वर्सेस शिवाई नांदगाव. आपल्यासाठी देखील 5 मिनिटं आहेत. हा सामना संपत आलाय. आपण देखील लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. वादळ खारीकवाडा वर्सेस शिवाई नांदगाव. आपण देखील मैदानाकडे चला. वादळ खारीकवाडा वर्सेस शिवाई नांदगाव. पार नाही हाला लाईनला लागला. खारमजगाव वर्सेस जय भवानी बिरवाडी. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. आपल्याला शेवटचे 2 मिनिट. जय हनुमान खारमजगाव वर्सेस जय भवानी बिरवाडी. लास्ट मिनिट शेवटचा मिनिट. तर वादळ खारीकवाडा आणि शिवाई नांदगाव आपण देखील मैदानाकडे चला. तर इथे मैदान क्रमांक 2 वर जय भवानी बिरवाडी संघ दाखल होतोय. जय हनुमान खारमजगाव आपण देखील चला. लवकर चला. आपला प्रतिस्पर्धी बिरवाडी संघ मैदानात दाखल झालाय. आपण देखील लवकरात लवकर मैदानाकडे चला. जय हनुमान खारमजगाव. मैदान क्रमांक 1 वर वादळ खारीकवाडा वर्सेस शिवाई नांदगाव. आपण देखील तयार राहा. शेवटचे 2 मिनिटं. कोण जिंकलं?